हॅलो, तर तुम्हाला ही जी साडी दिसत आहे ना, ही सॅटिन सिल्कमध्ये साडी आहे आणि अतिशय कॉस्टली साडी होती. तर याची लेस मी बाजूला काढलेली आहे बघा. तर लेस बाजूला काढलेली आहे आणि लेसचा अजिबात यूज करायचा नाही. आणि याच्या आपण बनवणार आहोत इकडे लॉंग गाऊन. तर लेस न वापरता आपण गाऊन हा बनवलेला होता अगदी कमीत कमी वेळेमध्ये. आणि कपडा खूप सॅटिन सिल्क असल्यामुळे तो खूप सरकत होता. तर इथे मी घडी टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित बघायचं आहे. तर घडी टाकायची आहे. हा आहे ब्लाऊजचा कट पीस. तर बॉडीला मी अस्तर लावणार आहे आणि तिने सांगितलेलं आहे की घेराला नाही लावलं तरी चालेल. तर इथं बघा चेस्ट आहे हिची 38 इंचाची. तर ह्या पद्धतीने मापं घ्यायचे आहेत. तर 38 इंचाची चेस्ट आहे. तर आपण अर्धा इंच लूजिंग ठेवून 10 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर 10 इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा इकडे हाईट पण आपण मोजून घेणार आहोत. तर हाईट तयार ठेवायची आहे मला 15.5 इंचाची. तर 15.5 मध्ये 1 इंच मिळवला 16.5. तर बरोबर याची 16.5 इंच भरत होती. त्याच्यानंतर इकडे मी घडी चेक करत आहे. तर घडी बघून घ्यायची आहे. माप घेताना मी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग. अर्धा इंच लूजिंग टाकायचं आहे आणि त्याच्या पुढे घ्यायचं आहे 3 इंच मार्जिन. आलं लक्षात. तर छातीचा चौथा भाग आणि पुढे घ्यायचा आहे आपल्याला 3 इंच लूजिंग, म्हणजे याच्यामध्ये प्रिन्स कट पण आपला निघून जाईल. तर या पद्धतीने मी अशी मापं टाकत आहे बघा. परत एकदा सांगते, छातीचा चौथा भाग प्लस 3 इंच घ्यायचा आहे. बरोबर बसून जातो हा पार्ट. तर परत एकदा लाईन जी आहे ती मी आखलेली आहे बघा. आणि पुढे ना हे जे मार्जिन दिसत आहे हे आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे. व्यवस्थित बघा. तर शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे 2 इंच आणि पुढे घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी टक्ससाठी. आणि अर्धा इंच लूजिंग टाकलेलं आहे. तर छाती 38 होती, 10ची घडी घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित कटिंग समजवून घ्यायची आहे. अर्धा इंच छातीच्या भागामध्ये लूजिंग ठेवायचं आहे मैत्रिणींनो. म्हणजे काय होईल की हा जो ड्रेस आहे त्यांनी कोणाला वेअर करायला दिला ना, कॉमन माप हे तयार होतं. म्हणजे कोणी पण हा ड्रेस घालू शकतं. तर त्याच्यासाठी माप लक्षात घ्यायचं आहे. तर इथे ना 4 फोल्डमध्ये आपण ही घडी घालून घेतलेली आहे. वरती आहे बंद बाजू, खालची साईड आहे ती सुटे पदर आहे. त्याच्यानंतर इथे बघा गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.5 इंचाची. पुढे खूप सुंदर असा पानाचा आकार मी दिलेला आहे आणि तो दिसायलाही खूप सुंदर दिसतो. त्याच्यानंतर पुढचा गळा मी घेतलेला आहे 7 इंचाचा. तयार होऊन तो होणार आहे 6.5 इंचाचा. त्याच्यानंतर आहे ना 3 इंचाचा आडवी रुंदी घेतलेली आहे आणि बॉक्स बनवून घेतलेला आहे. पुढचा बॉक्स जो आहे तो बनवून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित कटिंग बघायची आहे आणि त्याच पद्धतीने कटिंग ही करायची आहे. तर बॅक साईडचा जो गळा आहे ना तो बंद गळा आहे. त्यासाठी मग आपण काय केलेलं आहे की शोल्डर जे आहे ना ते मी घेतलेलं आहे इकडे. शक्यतो मी 5.5चं घेत असते. तर इथे 6.25 इंचाचं शोल्डर आपण घेत आहोत. त्याच्यानंतर बघा मोंडा खोली घेतलेली आहे 6.5 इंचाची आणि बॉक्स असा परत एकदा बनवून घेतलेला आहे बघा. मी जसा बनवला आहे त्या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे. परफेक्ट बॉडी मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे. 1.25 इंचावरती मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याच्या खाली अर्धा इंचाने परत एक आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त किचकट मापं नाही आहेत, अगदी सोपी मापं आहेत. त्याच्यानंतर इकडे व्यवस्थित असा पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर ह्या ड्रेसला आहे ना शक्यतो पानाचा किंवा पंचकोनी जास्त छान दिसतो. जास्त वाकडे तिकडे आकार म्हणा किंवा मग चांदणीचे गळे वगैरे हे काही ह्या ड्रेसला सूट होत नाही आणि छानही दिसत नाही. त्याची फॅशन गेलेली आहे. तर इथे बघा आपण आता लगेच याची कटिंग करून घेत आहोत. तर 4 पदरावरती संपूर्ण बॅक साईडचा मोंडा कट केलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा दोन्ही पार्ट जे आहेत ते वेगवेगळे करून घ्या. तर या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग केली ना तर तुम्हाला आहे ना कुठल्याही मापाचा वन पीस जमणार आहे. इथे बघा गळा रुंदीला आपण छोटासा कट देऊन घेतलेला आहे. याने काय होईल की मागची पण गळा रुंदी तुम्हाला समजून जाईल. आता पुढचा गळा जो आहे तो कट करायचा आहे आणि नंतर बॅक साईडचा पण पार्ट कसा घ्यायचा आहे, प्रिन्स कट कसा बनवायचा आहे याच्यामध्ये तुम्ही ना अशा पद्धतीने जर काही बॉडीचं माप घेतलं
तर तुम्ही घागऱ्यावरचा ब्लाऊज या पद्धतीने ट्राय करू शकता. लॉंग ब्लाऊज असतो ना, दोन्ही साईडला कट असतात बघा, तो ब्लाऊजसुद्धा ह्याच मेजरमेंटचा असतो, त्यामुळे सांगते ती मेजरमेंटला. तर आता बंद बाजूपासून 4 इंच घेतलेला आहे आत, त्याच्यानंतर वरती 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. म्हणजे लाईन अशी मारून घ्या आणि इथे अशा पद्धतीने मार्क करा. हा आहे मेन टक्स आणि हाच टक्स पुढे बगल्याच्या तिथं तिरपा न्यायचा आहे बघा. त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित असं पाऊण इंचाचं अंतर घ्यायचं आहे. म्हणजे हा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा तयार होईल. ह्या पद्धतीने मेजरमेंट घ्या, अगदी व्यवस्थित तयार होता. आणि आपण आहे ना, हा टक्स जो आहे तो कट करणार नाही आहे, कारण का आपल्याला तो स्टिचिंग करायला अवघड जाईल. त्याच्यामुळे आहे ना, डायरेक्ट आपण ही मशीनवरती स्टिचिंग करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा इकडे आहे ना, फिटिंगच्या साईडला आणि अशा पद्धतीने आपण हे तिरपा आकार जो आहे तो घेतलेला आहे 1 इंच वरती. याने काय होईल की आपण जेव्हा घेर जोडतो ना, तेव्हा दोन्ही साईडला हा जो पार्ट आहे हा खाली लोंबल्यासारखा दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे मी हा टक्स जो आहे तो तिरपा घेतलेला आहे आणि कटसुद्धा करून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपला आता पुढचा पार्ट जो आहे तो तयार होईल. तर ह्याच्यासाठी आता पुढचा मोंडा जो आहे ना, तोही आपण कटिंग करून घेत आहोत बघा. अगदी व्यवस्थित जो आकार दिलेला होता खालच्या बाजूचा तो आपला बाकी होता, तर तोही आपण इकडे कट करून घेतलेला आहे. तर हे झालेलं आहे पुढच्या पार्टचं अस्तराचं कटिंग. तर तुम्हाला जर का काही कळालं नाही तर नक्की मला कमेंट करून विचारायचं आहे. तर हा पार्ट आपला रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, बॅक साईडचा पार्ट बघणार आहोत इथे. तर तोही लगेचच्या लगेच बघून घ्या. तर उंचीला मी घेतलेला आहे. तर हा एक्स्ट्राचा जो कपडा होता ना अगोदर, तो घ्यायचा आहे कट करून. जे 1.5 इंचाचा आपण टक्ससाठी वाढवलेलं होतं ते बॅक पार्टमधून मी कट करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा गळा घेतलेला आहे मागचा 3.5 इंचावरती तयार होऊन तो होणार आहे 3 इंचाचा. तर इथपर्यंत आलं मैत्रिणींनो तुमच्या लक्षात. तर लगेचच्या लगेच हा गळासुद्धा आपण कट करून घेतलेला आहे बघा. तर हा गळा आणि पुढचा पानाचा गळा तर बरोबर होऊन जाईल. आपल्याला बॅक साईडला हुक लावायची पण काही गरज पडणार नाही आहे. तर आत्ता हे जे कट केलेलं अस्तर होतं ना बॉडीचं, तर ते आपण ठेवणार आहोत मेन साडीच्या कपड्यावरती. अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे बघा. आणि हे ना कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर गळा मी काही कट करणार नाही, तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. फक्त जेवढं आपल्याला लागतं आहे ना तेवढं मी कट करून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट मशीनवरती आपण हे स्टिच करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आत्ता आपण बनवणार आहोत इकडे घेर. तर घेर कसा बनवायचा आहे ते बघूया. तर डबल फोल्डमध्ये मी कपडा इथे अंथरून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित असा कपडा जो आहे तो अंथरून घ्यायचा आहे. तर एकदम व्यवस्थित सगळं एकाला एक काठ असे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहेत. आणि हा कपडा जो आहे ना हा सॅटिन सिल्क आहे, त्याच्यामुळे थोडासा सरकतो आहे आणि घडी टाकायलाही थोडासा प्रॉब्लेम येत होता. तर एक साईड उचलली आणि दुसऱ्या टोकावरती नेऊन सोडलेली आहे. तर एक साईड आहे ना ती बंद बाजू आहे आणि दुसरे जे पदर आहेत ते सुटे पदर आहेत. तर मी अशा पद्धतीने ते व्यवस्थित प्लेन करून घेत आहे. आणि हाईट जी ती पण खूप जास्त आहे ह्याची, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आपल्याला हा कपडा जो आहे तो ह्या पद्धतीने घ्यायचा आहे. तर इथे बघत आहोत आपण आता कमरेचं माप. तर ते कसं टाकायचं आहे, तर कमर आहे 36 इंच. तर इथे ना बरोबर 36चा चौथा भाग घ्यायचा आहे. जिथे सेट होतो आहे ना तिथं घ्यायचा आहे. कमीही नाही जास्तही नाही, थोडासा कमी घेतलं तरी चालेल. कारण काय आहे ना, हा कपडा जो आहे ना तो थोडासा स्ट्रेचेबल आहे. तर तुम्ही इथे अर्धा इंचाने कमी घेतलं तरी पण चालेल. तर मी इकडे घेत आहे बघा, व्यवस्थित बघायचं आहे. 8.5 इंच 9 येतो 36चा चौथा भाग, पण मी अर्धा इंचाने कमी घेतलेला आहे. आणि वरतून जे निमुळतं टोक दिसतं आहे ना तिथून पण अंतर मोजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला सारखंच अंतर येईल अशा पद्धतीने हे अंतर जे आहे ते मार्क करून घ्यायचं आहे. तर इकडे कमरेचा चौथा भाग वजा अर्धा इंच मी घेतलेला आहे मैत्रिणींनो. एक्स्ट्रा मार्जिन मी ठेवली असती, पण कपडा जो आहे ना तो सॅटिन सिल्क असल्यामुळे उगाचच कपडा तो उरेल. त्याच्यामुळे आपण हा 8.5 इंचावरती मार्किंग करून असा राऊंड शेप जो आहे तो दिलेला आहे. आत्ता तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं बॉडी उंची जी आहे ती 15.5 इंच आहे बरोबर.
तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन पकडून उरलेला जो खाली घेर आहे ना, तर आपला 56 इंच घेर आहे. तर आपल्याला 57 वरती मार्क करायचं आहे, वरती सोडायचं आहे आपलं 16 इंच. तर अर्धा इंच आपलं जाणार आहे स्टिचिंग मार्जिनमध्ये आणि इकडे घ्यायचं आहे 57 इंच. तर त्याने काय होईल, आणि बरोबर अशा पद्धतीने मार्क करत चालायचं आहे 57ला. बरोबर गोलाकार पद्धतीमध्ये कमर घेराच्या तिथून जिथं आपण मार्क केलेलं आहे तिथून बरोबर ह्या पद्धतीमध्ये आपण हे घेराचं माप जे आहे ते घेत आहोत, अगदी व्यवस्थित असं. तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये काही समजलं नाही तर नक्की कमेंट करून मला विचारायचं आहे. तर खालच्या साईडला आहे ना आपल्याला याला जॉईंट द्यावा लागणार आहे थोडासा, तर जॉईंट पण मी द्यायचं तुम्हाला सांगणार आहे. तर माप लक्षात आलेलं आहे ना मैत्रिणींनो तुमच्या? काही समजलं नाही तर नक्की मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. तर बघा आपल्या संपूर्ण घेराचं इथं मार्किंग करून झालेलं आहे. आणि बरेचसे गाऊन जे आहेत ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जे आहेत ते अपलोड झालेले आहेत, तुम्ही बघितले नसतील तर बघायचे आहेत. ब्लाऊजचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. प्रिन्सेस कट अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि वन पीस जसे येतील कस्टमरचे त्या पद्धतीने मी टाकत असते. तर बघा हा झालेला आहे आपला इकडे घेराचं कटिंग. तर बघा इकडे दादा पण सारखा ह्याच्यावरती येऊन कधी कधी डिस्टर्ब करत असतो. तर बघा लास्टपर्यंत एकसारखं मी असं कटिंग करून घेतलेलं आहे. हा कपडा खूप सुळसुळीत आहे मैत्रिणींनो, तरी पण आपण अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण घेर जो आहे तो कट करत आहोत वरती. तर कमर घेर पण आपण कट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जॉईंट्स द्यायचा आहे. तर बाजू पलटी केली आणि इथे बघा इथे दिसतंय ना, तर उरलेल्या कपड्यामध्ये मी हा जॉईंट जो आहे तो काढून घेणार आहे. व्यवस्थित बघायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सेट करून बघत होते की कुठे बसतो आहे जॉईंट्स. तर जॉईंट्सचं कसं हाईट जास्त मोठी असल्यामुळे जॉईंट्स तर येणारच होता ह्याला, पण काही हरकत नाही. आणि ड्रेस जो आहे तो पण घरचाच आहे, त्याच्यामुळे मग जॉईंट्सला पण काही प्रॉब्लेम नाही. आणि कस्टमरचाही असला तरी पण जॉईंट्स हा जास्त उंचीच्या ड्रेसमध्ये येतच असतो. तर बघा इथे व्यवस्थित असा मी ठेवलेला आहे जॉईंट्स. तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. तर बघा ह्या पद्धतीने ना जॉईंट्स आपला ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर त्याच पद्धतीने आपल्याला मार्जिन पकडून हा मी ठेवून घेतला आहे आणि व्यवस्थित अशी कटिंग करून घेत आहे. व्यवस्थित बघा खूप सुंदर असा वन पीस तयार होतो. तर तुमच्याकडेही अशा साड्या असतील ना की ज्या तुमच्या खूप वापरून झालेल्या आहे आणि आता त्या साड्यांचा कंटाळा आलेला आहे, तर त्या साड्यांपासून सुंदर असे ड्रेस तुम्ही तयार करू शकता मैत्रिणींनो. तर बघा अगदी मस्त असं वन पीस हा रेडी होणार आहे आणि साडीचा कलरही खूप सुंदर आहे. रेड पण नाही आहे आणि पिंक पण नाही आहे, मधला शेड आहे साडीचा आणि याच्यावरती ब्लॅक कलरचे रोजेस आहेत, त्याच्यामुळे साडी खूप सुंदर होती. आणि हिला आहे ना मी वेअरसुद्धा केलेलं होतं. तर तुम्हाला मी वेअर केलेली साडी म्हणजे कट करायच्या अगोदर मी ही साडी एकदा वेअर केलेली होती. तर इथे बघा हा जो जॉईंट्स होता ना हा एकसारखा मी इकडे करून घेत आहे, म्हणजे जोडायच्या वेळेस आपल्याला जास्त काही अवघड जाणार नाही. तर घेर पण आपला इकडे जोडून झालेला आहे. चला तर मशीनवरती स्टिचिंग करायचं आहे बॉडीचं. तर पहिल्यांदा आपण आहे ना टॉप पार्टचं इकडे कटिंग म्हणजे स्टिचिंग करत आहोत. तर त्याच्या अगोदर आहे ना इथे मी घेतलेलं आहे अस्तर आणि कॅनव्हासवरती बरोबर हे जोडून घ्यायचं, म्हणजे आखून घ्यायचं आहे अगोदर. तर इथे 1.25 इंचाने पानाचा आकार आखून घेतलेला आहे. आतला भाग आणि वरचा भाग जो आहे तो पानाचा आकार जो आहे तो 1.25 इंचाने एक्स्ट्रा कॅनव्हास घेऊन अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा हा जो अस्तरचा कपडा आहे याच्यावरती हा पानाचा आकार ठेवला आणि साईडने आपण ह्या टिपा मारून घेत आहोत. तर ह्या पद्धतीने आपण आता हा गळा बनवणार आहोत. अगदी फिनिशिंगमध्ये गळासुद्धा तयार झालेला होता. तुम्हाला जर का ही पद्धत आवडली वन पीसची नक्की व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. एक्स्ट्रा अंतर ठेवलेलं आहे बघा 1.5 इंचाचं, फक्त 1.5 इंचाचं फिनिशिंग छान येते, जास्त अंतर ठेवायचं नाही आहे. आणि साईडने आपण ह्याला टिपा मारून घेतलेले आहेत. बघा कॅनव्हास जो आहे तो व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित, म्हणजे गळ्यालाही सुंदर अशी फिनिशिंग येते.
तर त्याच्यामुळे. आणि तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही याला प्रेस पण करू शकता, म्हणजे चिपकून जातो कॅनव्हास. तर बघा झालेला आहे आपला कॅनव्हास अस्तरवरती जोडून. त्याच्यानंतर हे पार्ट जे आहेत ना, मी अस्तर आणि हा पार्ट जो आहे तो एकाला एक जोडून ठेवलेला होता. तर इकडे कॅनव्हास जो आहे तो आपण कट करून घेऊ, म्हणजे आतला पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे. आणि बरोबर सेंटरपासून सुरुवात करत आहोत. मी इकडे सुरुवात करत आहे बघा. तर व्यवस्थित अशी सुरुवात करायची आहे. आणि ह्याला आहे ना कॅनव्हासला टिप मारायची नाही, कॅनव्हासच्या कडेकडेने टिप मारायची आहे, म्हणजे गळा जो आहे तो अगदी जसा आपण कट केलेला आहे ना तसाच्या तसाच तयार होणार आहे. तर बघा इकडे अशा पद्धतीने मी टिप मारून घेतली आहे. आणि याला आहे ना छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत बघा, शिलाई कट होणार नाही याची पण आपण काळजी घेऊ. आणि फोल्ड करून घेतलं आणि परत एकदा कॅनव्हासवरती आपण टिप मारून घेत आहोत बघा. तर व्यवस्थित असं कॅनव्हास चेक करायचं आहे. जिथे आपल्या पानाचा शेवटचं टोक आहे ना तिथे व्यवस्थित टिप घ्यायची आहे, कुठेही कपडा अटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. वरती आहे ना एक फिनिशिंगची टिप देऊन घ्यायची आहे. तर झालेला आहे आपला अगदी व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये पानाचा आकार, म्हणजे पुढचा गळा. तर तुम्ही पाहू शकता फायनलवाला लूक ह्याचा कसा दिसतो आहे. तर बघा झालेला आहे आपला पानाचा आकार अगदी व्यवस्थित असा रेडी. एक्स्ट्राचा जो कपडा होता ना तो कट केला. तर आपण आता ह्याचे प्रिन्सेस कटचं व्यवस्थित असं स्टिचिंग करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण ह्याचा सेंटर पॉईंट काढून घेणार आहोत, कारण का आपण आहे ना स्टिच करताना डायरेक्ट कपड्यावरती जोडला होता त्याच्यामुळे. तर सेंटर पॉईंटला छोटे छोटे नॉचेस दिलेले आहेत, म्हणजे प्रिन्सेस कटला, म्हणजे आपल्याला जास्त मार्क करायची गरज पडणार नाही आहे. तर इथे बघा थोडंसं ब्लर मार्क दिसत आहे ना, त्याच्यासाठी मग मी काय केलं की याला नॉचेस देऊन घेतलेले आहे 4 इंचावरती आडव्याला. आणि बघा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि प्रिन्स कटला आपण टिप मारून घेणार आहोत. तर बरोबर मी इकडे 1.5 इंचावरती मार्क केलेलं होतं त्याच पद्धतीने वरपर्यंत टिप मारून घ्यायची आहे बघा. जिथे आपला 4.5 इंचाचा टक्स आहे ना तिथपर्यंत अगदी निमुळती टिप घ्यायची आहे, तिथे टिप कमी करायची आहे. आणि त्याच पद्धतीने अशी निमुळती टिप जी आहे ती म्हणजे थोडीशी अगदी 1.5 इंच आणि बरोबर ही टिप जी आहे ती वरपर्यंत मोंड्याच्या गोलाईपर्यंत न्यायची आहे बघा. मी जशी घेते त्या पद्धतीने. आणि ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला बरेच सारे व्हिडिओ दाखवलेले आहे प्रिन्सेस कटचे. तर ह्याही कपड्याला आहे ना स्टोन लावलेले होते मैत्रिणींनो, छोट्या छोट्या बारीक अशा स्टोन होत्या, सिक्वेन्स इतक्या पॅक होत्या ना त्याही मला काढायला खूप वेळ गेला आणि सुई तुटण्याची दाट शक्यता होती. त्याच्यामुळे मी टिप जी आहे ती अगदी म्हणजे घाबरतच मारत होते मी ही टिप, कारण का सुई तुटली ना. तर बघा इकडे टिकल्या तुम्हाला दिसत असतील बघा ह्याच्यावरती. तर एक पार्ट आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपण आता दुसराही पार्ट तयार करून घेऊ. तर या साईडलाही व्यवस्थित बघा. तर इकडे मार्किंग थोडंसं अस्पष्ट झाल्यामुळे ना मी परत एकदा मार्किंग करून घेतलं आणि बरोबर तिरपी टिप मारली. आणि त्याच्यानंतर इकडे निमुळती टिप घेऊन अगदी व्यवस्थित असं आतला कपडाही या टिपमध्ये आला पाहिजे या पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूचे प्रिन्स कटचे पार्ट अगदी व्यवस्थित असे रेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा हा पार्ट अगदी व्यवस्थित एकावरती एक ठेवून चेक केला एकसारखा आहे. त्याच्यानंतर बघा याला मी आलटी पलटी केलेलं आहे ह्या गळ्याला आणि लगेचच मी इकडे शोल्डर जोडून घेत आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याला खूप टिकल्या होत्या, तर त्या टिकल्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. आणि इकडे ना शोल्डर लॉक करत आहे. तर ही जी पट्टी आहे ना कॅनव्हासची ती अशा पद्धतीने पलटी करा. बघा इथे मी तुम्हाला दाखवते परत एकदा. तर बघा अशा पद्धतीने ह्याला आहे ना अशी फोल्ड करून घ्यायची आहे बॅक साईडच्या पार्टला आणि परत एकदा टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित बघा. तर बघा अशा पद्धतीने टिप मारली. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट केला. तर याने काय होईल की शोल्डर जे आहे ते अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये लॉक होऊन जाईल, धागे वगैरे निघणार नाही ते शोल्डरचे. तर वरतून बघितल्यावर पण अगदी फिनिशिंगमध्ये दिसतं आहे. तर इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात. तर आता आपण आहे ना याची बाही बघणार आहोत. तर बाही कशी बनवायची ते तुम्हाला मी लगेचच सांगणार आहे. तर इथे हा पार्ट जो आहे तो अगदी व्यवस्थित बॉडीचा पार्ट तयार झाला आहे. त्याच्यानंतर मी हाईट चेक केली 15.5 इंच आहे की किती आहे, तर 16 इंच बरोबर ती भरली होती, कारण का आपल्याला
खालच्या साईडला जॉईंटला कपडा लागणार आहे। तर इकडे आपण आता लगेच बाही बघत आहोत। तर इथे मी घेतलेला आहे बाहीसाठी कपडा। तर तुम्हाला पाहिजे तसा फुगा, तुम्हाला पाहिजे तशी कमी जास्त लेअरमध्ये ही बाही तुम्ही तयार करायची आहे। तर मी कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने मी अंथरून घेतलेला आहे कपडा। तर खालच्या साईडला सुटे पदर आहे, वरती आहे बंद बाजू आणि रुंदीला घ्यायचं आहे जेवढी आपली बाहीची रुंदी आहे ना। तर घडी आहे आपली 10 इंचाची। समजा घडी जर 10 इंचाची आहे ना, तर त्याच्यामध्ये 4 इंच एक्स्ट्रा मार्जिन पकडून तर 10 आणि 4 14 इंचाच्या आडव्याला घ्यायची आहे। व्यवस्थित बघायचं आहे। 14 इंचाच्या आडव्याला घेतली बरोबर। त्याच्यानंतर 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे आणि उंचीला घ्यायची आहे। तर आपल्याला तयार बाही हवी आहे 10 इंचाची। तर आपल्याला त्याच्याला पट्टी पण लावायची आहे अर्धा इंचाची मैत्रिणींनो। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 10 इंचाची आहे तर 10 इंचाची आपण घेणार आहोत आणि वरती ना पफसाठी घेणार आहोत 1.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे मी 3.5 इंच आणि 3 ते 4 इंच घ्यायचं आहे प्लेटसाठी। अगदी व्यवस्थित अशी बाही तयार होते। तर अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। तर तुमची जेवढी छातीची घडी आहे ना त्याच्यामध्ये 3 ते 4 इंच फक्त प्लेटसाठी ॲड करायचं आहे आणि तेवढी रुंदी घ्यायची आहे। कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच आणि वरती पफसाठी रेग्युलर बाहीसारखं 1.5 ते 2 इंच घ्यायचं आहे। तर ही झालेली आहे आपली बाहीची कटिंग। तर ही बाही कशी जोडायची आहे मशीनवरती ते पण आपण लगेच बघणार आहोत। तर कट केलेल्या बाहीचा लुक इथे असा दिसत आहे। तर लांबीला जे आहे ना ती मी घेतलेली आहे 13 इंचाची आणि रुंदीला घेतलेली आहे 14 इंचाची। तर चला तर आपण आता ही बाही जी आहे ती या बॉडीला अटॅच करत आहोत। तर त्याच्या अगोदर आहे ना मोंडे चेक केलेले आहेत, म्हणजे मोंड्याचा पार्ट जो आहे तो खालीवर होणार नाही। आणि त्याच्यानंतर ह्या ज्या टिकल्या आहेत खूप पॅक टिकल्या होत्या तर त्या टिकल्या मी काढून घेतल्या काही ठिकाणच्या। जिथे आपली टिप येणार आहे तिथे या टिकल्या नको आहेत, कारण का सुई तुटणार आहे आपली, त्याच्यामुळे ह्या टिकल्या पण काढायला वेळ जातो। तर सुरुवात करत आहे मी इकडून बाही जोडायला। रेग्युलर जशी आपण बाही जोडतो त्याच पद्धतीने बाही जोडायची आहे। शोल्डरचं अंतर 1.5 ते 2 इंचाचं बाकी राहिलं की प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे। तर इथे बघा मी अशा पद्धतीने ना शोल्डरवरती 2.5 ते 3 इंचापर्यंत घेतलेल्या आहेत प्लेट्स। अगदी बारीक बारीक प्लेट्स घेतलेल्या आहेत, खूप मोठ्या प्लेट्स घेतलेल्या मी नाही आहे। तर ह्या प्लेट्स आपल्या घेऊन झालेल्या आहे आणि उरलेलं अंतर पण चेक करायचं आहे। पुढे आपल्याला किती लागणार आहे त्या अंदाजानुसारच या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि नंतर उरलेल्या अंतरावरती आपण परत एकदा टिप टाकून दुसऱ्या मोंड्यापर्यंत ही टिप जी आहे ती घेऊन जाणार आहोत। तर आपली प्लेट्स ज्या आहेत त्या मी घेऊन घेतलेल्या आहेत या पद्धतीने। तर अंतर आपलं जास्त असेल ना तर इकडे एखादी 2 प्लेट्स जी आहे ती वाढवून घ्यायची आहे आणि लास्टपर्यंत मी ही टिप जी आहे ती मारून घेतलेली आहे। व्यवस्थित बघा तर झालेली आहे आपली इकडे बाही ही वरच्या साईडने जोडून तर पफ आपला झालेला आहे तयार। तर मी याला दुसरी बाही टाकणार होते पण माझ्या बहिणीने सांगितली तशीच मी बाही बनवलेली आहे। तर सेम पद्धतीने आपण आता दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही जोडून घेत आहोत। बघा तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीने पहिली बाही जोडली होती ना त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या पण बाजूची बाही जी आहे ती जोडून घेत आहोत। बघा बरोबर शोल्डरच्या तिथे ना सेंटरच्या अलीकडे सुरुवात करायची आहे आणि दोन्ही साईडला एकसारख्या प्लेट्स येतील अशा पद्धतीने या प्लेट्स ज्या आहेत त्या मारून घेतलेल्या आहेत मी। तर तुम्ही अशाच पद्धतीने काम करा। तर त्याचा लूक जो खूप सुंदर आलेला होता आणि रेड कलरचा गाऊन आहे ना हा, तर दिसायलाही खूप सुंदर दिसतो हा गाऊन। तर लास्टपर्यंत मी इकडची सुद्धा बाही जोडून घेतलेली आहे। आत्ता खालच्या साईडला आहे ना बरोबर दंडघेर सोडून द्यायचा आहे, दंडघेरचा आकार, आणि तिथून आहे ना खालच्या साईडला सुद्धा मी इकडे प्लेट्स घेतलेल्या आहेत बघा छोट्या छोट्या। तर हे ना दंडघेर सोडून द्यायचा आणि नंतर या प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर दंडघेर आहे 5.5 इंचाचा, तर आपण 5 इंचापासूनच सुरुवात करू। दोन्ही साईडला 5-5 इंच सोडून द्यायचं आणि मध्य भागावरती टिप मार म्हणजे अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। नंतर काय तर इथे आपण आता लावणार आहोत बाहीच्या बॉटम साईडला पट्टी। तर 1.25 इंच रुंदीची आणि बाहीला जेवढी लागते तेवढी लांबीची अशी पट्टी आपण तयार करून घेणार आहोत।
तर बघा अशा पद्धतीने मी पट्टी जी आहे ती उलट्या बाजूने लावली. आता ही बाजू सुलटी करायची, हिला डबल फोल्ड करायचं आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये बरोबर वरती टिप मारून घ्यायची आहे. एकसारखं दिसलं पाहिजे सगळीकडे. तर डबल फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्याच वरती ही टिप जी आहे ती मारून द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ही बाही आहे ना वन पीसला, ड्रेसला, ब्लाऊजला खूप सुंदर दिसते. ट्राय करून बघा नक्की. तर बघा झालेली आहे आपली जोडून व्यवस्थित अशी बाही जी आहे ती जोडून झालेली आहे. सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलाही असंच करून घेणार आहोत. आत्ता आपण बनवणार आहोत बॅक साईडला ज्या नॉट्स बांधतो ना आपण, थोडासा कमरेमध्ये ड्रेस लूज वगैरे झाला तर त्याच्यासाठी. तर इथे ना मी घेतलेलं आहे बघा 3 ते 3.5 इंच रुंदीची डबल फोल्ड पट्टी करून टिप मारून घ्यायची आहे. पुढच्या बाजूला निमुळता भाग घ्यायचा आहे आणि सरळ मागपर्यंत टिप मारून घ्यायची आहे. मी जशी मारते त्या पद्धतीने. आणि इकडे हा निमुळता भाग जो आहे तो दिसतोय बघा स्पष्ट, तो एक्स्ट्राचा कपडा कट केला. दोन्ही साईडला सेम पद्धतीने असंच बनवायचं आहे. 2 नॉट्स आपल्याला बॅक साईडला लागणार आहेत. तर बघा अशा पद्धतीने अगोदर कट केलं नाही तरी पण चालेल, डायरेक्ट टिप मारून घ्यायची आहे तिरपी आणि मागंपर्यंत अशा पद्धतीने हे टिप मारून घ्या. जास्तीचा कपडा जो आहे ना तो सगळा कट करा म्हणजे काय होईल की दिसायलाही नॉट्स अगदी व्यवस्थित दिसते. जास्त आतमध्ये कपडा गुंतला ना तर ती खूप गोळा झाल्यासारखी दिसते. तर जास्तीचा कपडा आहे ना मी इकडे कट करून घेतला आहे आणि फक्त आहे ना अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने ही दिसत आहे नॉट्स. तर ह्याला आपण आता पलटी करणार आहोत. बघा इकडे अशा पद्धतीने पलटी करायचं आहे अगदी व्यवस्थित असं पेनने. तर बघा बरोबर अशी नॉट्स ही प्रॉपर तयार होते. ही फ्रॉक्सला पण खूप सुंदर दिसते. तर बघा ही झालेली आहे नॉट्स आपली रेडी. तर टोक वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. दोन्ही नॉट्स याच पद्धतीने तयार करून घेतल्या आणि ह्या आपण आता फ्रंट साईडला अटॅच करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित अशा. आणि नंतर आपण याची साईड फिटिंगसुद्धा करणार आहोत. तर बघा हा आहे फ्रंटचा पार्ट आणि ह्याला अशा पद्धतीने खालच्या साईडला अर्धा इंच फक्त मार्जिन सोडून आतमध्ये अशा पद्धतीने मी जशा लावल्यात ना तशाच पद्धतीने ह्या नॉट ज्या आहेत त्या आतल्या साईडने टिप मारून घ्यायची आहे, बाहेरच्या साईडने नाही. तर झालेले आहेत आपल्या नॉट्सला पण टिप मारून. तर मी आत्ता करत आहे इकडे साईड फिटिंग. तर दंडघेर जो आहे तो आहे 5.5 इंचाचा. तर 5.5 इंचावरती मार्क करायचा आहे. तर त्याच्या अगोदर आहे ना एक कच्ची टीप मारून घ्यायची आहे, नंतर आपण साईड फिटिंग करून घेऊ. तर कच्ची टीप जी आहे ती मी मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मेन मापाची मी एक टीप मारून घेणार आहे. तर व्यवस्थित बघा सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करा अगदी व्यवस्थित. तर खालीपर्यंत मी ही टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मेन जे आहे ना फिटिंगचं माप ते मी घेत आहे. तर 5.5 इंचावरती मार्क केलं व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर आहे कमर घेराच्या तिथे माप घेऊया. तर 36 आहे कमर, तर इकडे घेतलेला आहे 9 इंच आणि छातीचा चौथा भाग जो आहे तो 9.5 होता. अर्धा इंच लुजिंग म्हणजे 10 इंचावरती एक छातीच्या तिथे मार्क केलेला आहे आणि सरळ अशी टीप जी आहे ती मारून दिलेली आहे मी बघा खालीपर्यंत. कुठेही वाकडी तिकडी जी आहे ती मारायची नाही आहे टीप. तर एक साईड आपली पूर्ण झालेली आहे टीप मारून. त्याच्यानंतर आपण आता घेर बनवून घेणार आहोत. तर जास्तीचा जो कपडा होता ना तो कट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित बघा एक साईड आपली झाली. तर घेर जोडल्यानंतर आपण दुसरी साईड जी आहे ती जोडत असतो म्हणजे फिटिंग करत असतो. तर व्यवस्थित उलट पालट बाजू चेक करून आणि कुठल्या साईडला द्यायचं आहे ते चेक करून हे जॉईंट्स जे आहे ते डबल टिप मारून मी जोडून घेत आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला जर का आपले व्हिडिओ आवडत असतील, शिकवण्याची पद्धत आवडत असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर आपला जॉईंट जो आहे तो जोडून झालेला आहे अगदी व्यवस्थित असा. तर चेक करायचा आहे, डबल टिपसुद्धा मारून घ्यायची आहे. जॉईंट्स आले ना तरी काही पण घाबरून जायचं काम नाही. जेवढा आपल्याला कमी पडतो ना तेवढा जॉईंट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि ह्याला आहे ना डबल टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जॉईंट जो आहे तो नंतर कपडा धुतला तरी पण हा फाटणार नाही किंवा उसवणार नाही. तर झालेलं आहे आपलं जोडून. तर बघा व्यवस्थित बघा
मी डबल टिपा का देते आणि डबल का सांगते की हा कपडा जो आहे ना सॅटिन सिल्कमध्ये होता त्याच्यामुळे. आता त्याच्यानंतर आपण हा घेर जो आहे ना तो जोडणार आहोत कमर घेराला. तर व्यवस्थित हा घेर जो आहे तो मी जोडून घेत आहे. तर घेराची बाजू जी आहे ना ती वरतून उलटी ठेवलेली आहे आणि बॉडीची बाजू आहे ती सुलटी ठेवलेली आहे, म्हणजे हा घेर आहे ना बरोबर एकसारखा येईल. तुम्हाला जर का याला अस्तर लावायचं असलं ना तर अस्तर पण ह्याच पद्धतीमध्ये कटिंग करायचं आहे. घेर मी जसा घेर कट केला ना त्याच पद्धतीने. तर संपूर्ण ड्रेस आपला झालेला आहे तयार. तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस नक्की कमेंट करून सांगा. दुसऱ्या साईडची साईड फिटिंग आपली राहिलेली होती तर ती लास्टला पूर्ण करून घ्यायची आहे. तर 5.5 इंचाचा दंड घेर, इकडे आपल्याला 10 इंचाची घडी घ्यायची आहे छातीची, म्हणजे मध्यापासून म्हणजे दोन्ही साईडला मिळून आपलं 20 इंच येतं. ह्या मोंढ्यातून तर त्या मोंढ्यापर्यंत जर टेप लावला तर 20 इंच येईल. आणि इकडे बघा कमर घेर जो आहे त्याला मी मार्क केलेला आहे 9 इंचावरती मध्यापासून, म्हणजे दोन्ही मिळून जे आहे ते 18 इंच येतं. आणि हा घेर जो आहे तो खालीपर्यंत हा जोडून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. अगदी व्यवस्थित असा हा ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे. आणि खाली आहे ना जो घेर आहे त्याला पिको करून घ्यायचा आहे अगदी गोलमध्ये. खूप मस्त दिसेल हा ड्रेस वेअर केल्यानंतर. तर मी थोडासा ट्राय केला होता, बघा तुम्हाला आवडतो का. तर संपूर्ण ड्रेसला आहे ना ह्या घेराला आणि साईड फिटिंगला डबल टिपा मी मारून घेतलेल्या होत्या. तर तुम्हाला मी व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे एकच टिप आपली दाखवलेली आहे. तर बघा इकडे मी हा ड्रेस जो आहे तो वेअर केलेला होता असाच. तर बघा तुम्हाला कसा वाटतोय, बाही कशी वाटते, बॅक साईड कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.